पाय हरि प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय तेने साधती साधने तुटते भवाचे बंधने संतावेन प्राप्ती नाही संतावेन प्राप्ती नाही ऐसे वेद देते ग्वाही तेने साधते साधने तुटते भवाची बंधने एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत पूर्ण करीते मनोरथ तेने साधते साधने तुटते भवाचे बंधने पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमः तुझरे चरण संतांची दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार आणि कथेचा विस्तार दाने कथेचा विस्तार आणि कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका महायोग पीठे तटे भीमरथा वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जिने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जानना वाळी का उतरला जयाची कुळी तया छत्रपतीची चरण कमळी साष्टांग नमन करीत असो स्वय भानु जो भानु आराधिला तयाची कुळी दीपको दिव्य झाला हरिभक्ती लागो नितारे समजता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथ आत्मरूप गणेशु केले स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे जयांचनी आठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वत अगवे जीवेसी वक्तृत्वा गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे रस होते ओळंगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती खूण हाताचडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय गिवसून ठाय तै एवढे भाग्य होय उन्मेखासी ते नमस्कारून आता शरण शरण एकनाथा शरण एकनाथा शरण शरण एकनाथा शरण एकनाथा पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला पायी माता ठेविला पायी माता ठेविला पायी माता ठेविला पायी माता ठेविला शरण शरण एकनाथा
शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय तेने साधते साधने तुटती भवाचे बंधने. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी मौजे लाखा या पवित्र पावन अशा भूमीमध्ये हनुमंतरायाच्या पवित्र अशा प्रांगणात चरण सान्निध्यात आणि आपणा सर्व भाविक भक्तांच्या समोर सप्ताहातील 5व्या दिवसाचं कीर्तन पुष्प गुंफण्यासाठी उच्चारलेला निवडलेला घेतलेला अभंग महाराष्ट्राच्या संत मंडळीतील संत चतुष्टयापैकी एक महान संत की जे शांतीचे प्रतीक, शांतीचे द्वेतक, शांतीचे आदर्श पुतळे, पैठण निवासी शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा अभंग असून सर्वांच्या परिचयाचा असून पैठण निवासी शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज या अभंगामध्ये भगवंताच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग या अभंगामध्ये सांगतात. विठाला विठाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे असा, प्रतिवार्षिक या ठिकाणी संपन्न होत असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह ज्ञान यज्ञ सोहळा, थोडा आवाज थोडा वाढवा. ज्ञानदानाचा आणि अन्नदानाचा हा सोहळा मॉनिटरला मध्ये आवाज द्या. मौजे लाखा धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहेत. कडक करा, कडक, कमी नका करू. मॉनिटरला जास्त आवाज द्या. धर्मो रक्षती रक्षिताः. आपण आपल्या धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपल्यावर छत्र धरत असतो. थोडा कडक गे नाही ट्रबल. या न्यायाने आपण लावलेलं हे धर्मरूपी बीज, त्याला खत पाणी घालण्याचं काम, त्याचं पालन पोषण करण्याचं काम सर्व लाखेकर मंडळी आपण करत आहात. बीज वाढवावे नाम हेचे आम्हा करणे काम आणि बीज वाढवावे नाम. या जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या उक्तीनुसार आपण हे नामरूपी बीज वाढवण्याचं काम करतात. बोलताना इको नाही द्यायचं, बोलताना इको बंद करायचा. कडक आवाज द्यायचा, क्लिअरिटी छान. गाताना थोडा द्यायचा इको. त्याबद्दल आपण धन्यतेस पात्र आहात. आणि माझ्याकडे आलेली सर्व समस्त ग्रामस्थ मंडळी, लाखेकर मंडळी, मला वाटतं जवळजवळ 10 वर्ष तरी झाले असतील इथे एक सेवा करून मी. म्हणजे माझं लग्न जमलं होतं, बरोबर आहे शिंदे गुरुजी? माझं लग्न जमलं होतं. माझ्या लग्नाला आमच्या गृहमंत्री सासरवाडीच्या महिला सर्व इथे टमटम घेऊन आलती, मला आठवते. म्हणजे माझ्या लग्नाला आता माझं पोरग 5वीला जाते पुढच्या वर्षी. आणि आता शिवजयंती दिवशी पुन्हा कन्यारत्न झालंय मला. 2 महिने झाला आता जवळजवळ. म्हणजे इतके वर्ष झालं. म्हणजे तुमचा आशीर्वाद आणि लक्ष्मी चांगली मिळाली मला. त्याच्यावर आता सेवेचा योग आलेला आहे. आनंद आहे. सर्वच आमचे संदीपानाप्पा असतील, आमचे जालिंदर नाना असतील, आत्ता ज्यांच्याकडे मी भोजन केलं असे आमचे नवनाथराव घाडगे असतील, सर्व तरुण मित्रमंडळी माझी, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, गावचे सरपंच, ही सर्वांना प्रणाम आहे. आमचे श्री आत्मारामदादा घाडगे यावर्षी शांतीधामच्या सप्ताहामध्ये लाखेकर मंडळींनी चांगलं योगदान दिलं. आमचे देशमुख सर आहेत, चव्हाण सर आहेत. शाळेत आलतो मी, 3 गावात पत्रिका घेऊन आलतो. आमच्या देशमुख सरांनी चांगलं योगदान दिलं. त्यांनी 5-6 हजार रुपयाची देणगी त्या सप्ताहाला दिली ती. गावातून 1 दिवस नाथ महाराजांच्या दरबारामध्ये चपातीची सेवा झाली ती. मी म्हटल्याबरोबर
आमचे आत्मारामदादा घाडगे, त्यांनी सांगितलं माझ्या स्वप्नात नाथ महाराज आली आणि म्हटले मला हे सर्व भगवं करून टाक म्हणली. आमच्या आत्मारामदादांनी 5-6 हजाराचं कापड घेतलं झेंड्याचं, झेंडे शिवले, त्याला काट्या घातल्या आणि सर्व शांतीधाम सर्व भगवमय यंदा दादांनी केलं. तर सर्व झेंडे त्यांनी लावले आणि पुन्हा म्हणले अजून मी सेवा काय करायची. म्हणलं काय करता. म्हणले गोड आटम करतो एके दिवशी. म्हणजे एके दिवशी जवळजवळ 1000-1500 माणसांचं बालुशाहीचं आटम आत्मारामदादांनी त्यांच्यातर्फे केलं होता महाराज. आमच्या माता भगिनींनी सर्वांनी चपात्या करून दिल्या. सर्वांनी नाथपानाच्या दरबारात यावर्षी सेवा केली. त्याबद्दल सर्वांचं आपण टाळी वाजवून अभिनंदन करू. आमचे शिंदे गुरुजी बऱ्याच दिवशीपासून या गावामध्ये आपलं योगदान आहे गुरुजींचं. मी लहानपणापासून पाहतोय. इथंच नाही तर परिसरामध्ये गुरुजींचं योगदान असतं आणि निष्पृह सेवा असते. कुठली अपेक्षा नाही, काही नाही. गुरुजींच्या चरणारविंदी मी प्रणाम करतो. आम्ही तुमच्यासमोर लहानाचं मोठं झालोत, खेळलोत, बागडलोत. तुमचेच आशीर्वाद आहेत. आमचे थोरबोले अण्णा आहेत. लहानपणापासून अण्णांनी मला खूप प्रेम दिलेले, सांभाळलेले. सात्रेकर मंडळींनी आपल्या गावात सुद्धा 8-8 दिवस राहिलेलो आहे. तिथे सेवा झाल्यात. सात्रेकर मंडळी असतील, मृदंगाचार्य आमचे रोजचे. काय नाव आहे आपल्या मुलाचं? माऊलीच आहे का? तू बी माऊली, नाचचे बी माऊलीच येतो वाजवायला. सौंदण्याचे माऊली. बाहेर गावले सर्व भजनी मंडळ हे लहान लहान विद्यार्थी. महाराष्ट्रातील आमचे नामांकित मृदंगाचार्य आपल्या परिसराचं ज्ञानेश्वर माऊली गिरी माळेगावकर. आमचे कृष्णाजी घुले आहेत. त्यांचं काय सुखसोहळा का? सुखसोहळा त्यांच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे. पुण्याच्याला कधी बी या चॅनलचं नाव सर्च करायचं, आपलं कीर्तन ऐकायला मिळते. हां, लाख्यात झालेले ह्या चॅनलवर. असो, हे लहान लहान विद्यार्थी सरांनी बसवलेत. आनंद वाटला. पुढच्या वर्षीपासून हा सर्व मंडप भरलेला दिसला पाहिजे आपल्याला. पुढच्या वर्षीपासून 7 ते 9 वेळ ठेवायची. मग बघा कशी पब्लिक दिसते. मग शांतीधामला आतापर्यंत 4 सप्ते केले गुरुजी. पहिल्याच वर्षीचा सप्ताह आम्ही 7 ते 9 वेळ ठेवली होती यांना. 7 ते 9 म्हणलं आता या टेकाडाला जर ह्या सातेफळच्या साळेगावच्या मध्ये टेकाडाला इथं लोक कसे जमा करायचे. म्हणलं 7 ते 9 कीर्तन ठेवायचं, नंतर भोजन ठेवायचं. असे अडकून टाकले ना, कुठं जात नाहीत म्हणजे. हां, 7 ते 9 वेळ. पहिल्याच वर्षी ढोक महाराज हे असे मोठे मोठे मंडळी आणले होते आणि सक्सेस झालं ते. मला आता 4 सप्ते झाले. आता गेलेला आपला 3 मार्च ते 10 मार्च झाला. 7 ते 9च कीर्तन. आणि 7 ते 9 ही वेळ. पहिला फायदा प्रसन्न वेळ असते. दुसरा फायदा कोणी झोपत नाही, पोटात काही गेलेलं नसते, त्याच्यामुळे झोपण्याचा विशेष नाही. तिसरा फायदा गावातले लहान लेकरं सगळे गजबजलेलं वातावरण असते, त्या लेकरांच्या कानावर हे शब्द जातात. चौथा फायदा ज्याला येण्याची इच्छा नाही कीर्तनाला, कसलाही नास्तिक असला तरी त्याला शेवटी का होणार म्हणते चला अर्धा 1 तास आता नंतर जेवू नयेत प्रसाद घ्यायला. आता 7 वाजता काय घरी झोपल काय? आता कडी लावून बायकून लेकरं घरी नसलीच 7 वाजता कसं झोपेल अण्णा? म्हणून ज्याला इच्छा नसली त्याला सुद्धा इथे येऊन बसावं लागतं आणि त्याचं जीवन बदलून जातं. त्यालाही वाटतं रोज आपण इथं खातो, द्या 1500 पट्टी, म्हणजे सगळाच बदल होतो महाराज. म्हणून पुढच्या वर्षीपासून आपण 7 ते 9 करू. तुम्ही घाबरू नका, मी आहे तुमच्या पाठीशी. हो, मला अर्ध्या रातचा हाक मारा, तुमच्या सेवेसाठी हजर आहे. हे प्रेम आपलं असं वाढत गेलं पाहिजे. आणि आपल्या परिसरात खूप मोठं मी काम करतोय, कार्य करतोय, सर्वांना ज्ञात आहेच. पैठण निवासी शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांचं मी मंदिर बांधतोय. मांगोडगाव सातेफळच्या पुढे गेलं की त्या टेकडालाच उताराला लागलं कीच तिथे पाटी दिसते संत एकनाथ शांतीधाम म्हणून. साळेगाव तिथून 1 ते 1.5 किलोमीटर राहतं. म्हणजे आपल्याच परिसरामध्ये एवढ्या मोठ्या महान संतांचं कार्य करतोय. पैठण नंतर मराठवाड्यात आणि नाथांचं भव्यदिव्य मंदिर आपल्या परिसरात होते. आणि स्वतः 1 एकर जागा विकत घेऊन गुरुजी, कोणी काय दिलेलं नाही, सगळीने घेऊन मिळून किंवा काय एखाद्या मठावर नाही बसवलेलं, शून्यातून ते निर्माण करतो मी. शून्यातून तिथे येऊन बघा. यावर्षी मी सांगितलं होतं षष्टी दिवशी दिंडी घेऊन या, पण नाही आली. पुढच्या वर्षी नियोजन करा, भव्यदिव्य आपल्या गावातून नाथ षष्टी दिवशी तिथे दिंडी आली पाहिजे. जर पैठणला दिंड्या जात असतील तर आपल्या परिसरातून या गावाने तिथं आलं पाहिजे महाराज, सेवा केली पाहिजे. आपलं लेकरू एखाद्या धर्माचं काम करत असेल, धर्म वाढवायचं काम करत असेल तर त्याला पुष्टी आणि बळ देण्याचं काम आपण केलं पाहिजे. म्हणून तुमच्या आशीर्वादाने हे खूप मोठं काम आहे सज्जनानो. म्हणून शांतीब्रह्म
संत एकनाथ महाराज हे साधे संत नव्हते. मी बोलणारच आता या चिंतनातूनच. नाथ महाराजांचाच अभंग आहे. नाथ महाराजांनी मराठी साहित्यासाठी आणि मराठी भाषेसाठी फार मोठं योगदान दिलं. महाराज जवळजवळ 60 ते 70% लिखाण एकट्या एकनाथांचं आहे. एवढं मराठी भाषेसाठी योगदान आहे नाथ महाराजांचं. 40% सगळे संत आले आणि 60% एकनाथ महाराज आले. एवढी विपुल अशी ग्रंथ संपदा नाथ महाराजांनी दिली आपल्यासाठी. एकनाथी भागवत असेल, आपण गावगाव भावार्थ रामायण लावतो. हा भावार्थ रामायण ग्रंथ कुणी लिहिला आम्हाला माहिती पाहिजे ना. कुणी लिहिला? एकनाथ महाराजांनी लिहिला. महाराज 44,000 ओळ्यांचा ग्रंथ आहे महाराज. मग आम्ही एकनाथ महाराज की जय का म्हणत नाही? म्हटलं पाहिजे ना आम्ही सुद्धा. रुक्मिणी स्वयंवर, हस्तामलक, शुकाष्टक, अभंग, भारूड, गवळणी असं विपुल असं वाङ्मय नाथ महाराजांचं. आम्हाला भारूड करायचे असतील तर एकनाथ महाराजांशिवाय पर्याय नाही. महाराज भारूड म्हणजे नाथ महाराजांचे. भारुडाच्या माध्यमातून समाजाला समतेचा संदेश, वसुधैव कुटुंबकम, हे विश्वचे माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, हा व्यापक संदेश देणारे संत म्हणजे शांतीब्रह्म एकनाथ महाराज होते. आणि नाथ महाराजांच्या काळाचा जर आपण विचार केला तर नाथ महाराजांचा काळ म्हणजे ओरिजिनल मुघली सत्तेचा काळ होता. महाराज ओरिजिनल मुघली सत्तेचा काळ होता. या महाराष्ट्रामध्ये 2 कालखंड होऊन गेले. एक ज्ञानोबरायांचा, एक तुकोबरायांचा. तुकोबरायांच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची सत्ता होती. धर्माला प्रोटेक्शन चांगलं पाहिजे तेव्हा धर्म देशमुख सर टिकत असतो. सिक्युरिटी चांगली पाहिजे. पण या दोन्ही संतांच्या मधला काळ म्हणजे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा काळ आहे. आणि नाथ महाराजांच्या काळामध्ये 450 वर्षापूर्वीचा मी इतिहास सांगतो. 450 वर्षापूर्वी नाथ महाराजांच्या काळात मुघली सत्तेची राजवट होती. एवढी भयावह परिस्थिती होती की आपल्या हिंदूंच्या परंपरा बरखास्त केल्या जायच्या. भजन कीर्तन बंद पाडलं जायचं. आपल्या देशावर अनेक जण चालून आले. आम्हाला इतिहास माहिती पाहिजे. अनेक जण चालून आले हिंदूंची परंपरा बंद करण्यासाठी. आपलं मंदिरच नाही राहिलं तर आपण सप्ताह कुठे करणार? आपण भजन कीर्तन कुठे करणार? म्हणून इथे इंग्रज आले, इथे डच आले, इथे पोर्तुगीज आले, इथे आदिलशाही आली, इथे निजामशाही आली, इथे मुघलशाही आली. म्हणून नाथ महाराजांच्या काळामध्ये मुघली सत्तेची राजवट होती. आणि एवढी भयावह परिस्थिती असताना नाथ महाराजांनी एवढी क्रांती केली की महाराज नाथ महाराज केवळ शांती ब्रह्म नसून नाथ महाराज क्रांती ब्रह्म संत होते. नाथ महाराज क्रांती ब्रह्म संत होते. थोडं चांगलं आहे का आज जरा. क्रांती ब्रह्म संत कसे होते नाथ महाराज? की संतांची शांती ही वाघाची शांती असते, शेळीची शांती नसते. वाघ हा कधीही डरकाळी फोडत नसतो. संदीपान अप्पा तो योग्य वेळेला डरकाळी फोडत असतो. ज्या वेळेला नाथ महाराजांचे आईवडील बालपणीच गेले नाथ महाराजांचं चरित्र वाचा. बालपणीच गेले. नाथ महाराजचा जन्मच अशा कुळामध्ये झालता. महाराज भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, विष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान वसे गोदावरी तीर, क्षेत्र प्रतिष्ठान वसे गोदावरी तीर. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान वसे गोदावरी वसे गोदावरी. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान, क्षेत्र प्रतिष्ठान वसे गोदावरी. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान, क्षेत्र प्रतिष्ठान गोदावरी. खाली नका मान घालू तुम्ही, वर ठेवा. अशी मी बघितलं की तुमच्याकडे दिसावं असं मोकळं. हा असा आवाज राहू द्या जरा कडक. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार,
वा असं राहू द्या. क्षेत्र प्रतिष्ठान वसे गोदावरी तीरम. नाथ महाराजांचा अधिकार काय सामान्य अधिकार नव्हता. भानुदास महाराजांच्या कुळामध्ये नाथ महाराजांचा अवतार झालेला होता. नाथ महाराजांचे आईवडील लहानपणीच गेले आणि नाथ महाराजांनी ईश्वर प्राप्तीसाठी काय मार्ग आहे आपल्याला. पैठण नगरीमध्ये एक शास्त्रीबा होते. त्या शास्त्रीजींना विचारलं, या एकनाथानं बालपण 8 वर्षाचा एकनाथ, महाराज मला तो हरी कधी भेटेल का, माझ्यावर कृपा कधी करेल का. ही तळमळ, ही मुमुक्षुता वयाच्या 8व्या वर्षी एकनाथांच्या बुद्धीमध्ये निर्माण झाली. या मानवी जीवनाचा उद्धार कधी होईल, हे मानवी जीवन सफल कधी होईल, या मानवी जीवनाचा उत्कर्ष कधी होईल, उत्क्रांती कधी होईल, माझ्या जीवनामध्ये ईश्वर साक्षात्कार कधी होईल. शास्त्री बुवांनी सांगितलं, ए पोरा, अरे हे काय प्रश्न आहेत का तुझे विचारायचे, हे आताच नसतंय म्हणले, त्याला लय लांब आहे, अजून स्टेप आहे म्हणले, त्याला गुरु करावा लागतोय, गुरुकडे जावं लागतंय. मग सांगा ना शास्त्री महाराज, माझ्या जीवनामध्ये कोण गुरु करू मी, सांगा ना. नाथ महाराजांनी विचारलं, कोणते गुरु आहेत माझे सांगा ना. कारण गुरुशिवाय जीवनामध्ये पर्याय नसतो. गुरु केल्याशिवाय योग्य दिशा आम्हाला सापडत नाही महाराज. गुरु केला पाहिजे. गुरुविन अनुभव कैसा कळे, तपेविन दैवत दिधलाविन प्राप्त, गुजविन हित कोण सांगे. सद्गुरु वाचोनी सापडण्या सोय, धरावे ते पाय आधी त्याचे. गुरु केला पाहिजे ना. ज्ञानोबराने गुरु केलं भावालाच. कोणाला गुरु केलं ज्ञानोबरांनी? भावालाच गुरु करणारा भाऊ या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अवताराला आला. त्यांचं नाव संत ज्ञानेश्वर महाराज. निवृत्तीनाथांनाच गुरु केलं. आम्ही ईदभर जागेसाठी आणि हातभर बांधासाठी हातामध्ये काट्या कुराडी घेणारे भाऊ कुणीकडे, आणि भावाला भाऊ गुरु करणारा भाऊ म्हणजे ज्ञानोबर आणि निवृत्तीनाथ. हे गुरु शिष्याचं नातं कुणीकडे. हे कायचं कीर्तन कथा काम नाही म्हणून ना, याच्यातून काहीतरी आम्ही घेतलं पाहिजे. ज्ञानोबरांनी भावालाच गुरु केलं महाराज. हा आदर्श आहे. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे सख्खे भाऊ नव्हते, सावत्र भाऊ होते महाराज. पण प्रेमाचा विचार केला. माझ्या लक्ष्मणाला कळलं राम वनवासाला जातोय, राम वनवासाला जातोय. कळलं लक्ष्मणाला. लक्ष्मण धावतच गेला, आईच्या चरणावर प्रणाम केला. माते, मी भैयाबरोबर वनवासात जाणार आहे. सुमित्रेच्या चरणावर प्रणाम केला. सुमित्रेने लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा, तुला वनवासात जाण्याचा अधिकार तेव्हाच आहे. सांग नाही केव्हा. तुझ्या स्वप्नात सुद्धा विकार आले नाही पाहिजे. आजपासून तुझी आई सुमित्रा नाही आणि तुझा बाप दशरथ नाही. आजपासून तुझा बाप राम असेल आणि तुझी आई सीता मातोश्री असतील, तरच तुझा अधिकार आहे वनवासात जाण्याचा. तुझ्या स्वप्नात सुद्धा विकार नाही आली पाहिजे. मा, स्वप्न केव्हा पडतं? लक्ष्मणाचा प्रश्न आहे. सुमित्रेनं सांगितलं, स्वप्न केव्हा पडतं? झोपल्यावर स्वप्न पडतं. लक्ष्मणाने विचारलं, आई झोप केव्हा लागते? खाल्ल्यावर. झोप कधी लागते गुरुजी? खाल्ल्यावर. नाही खाल्ल्यावर झोप लागेल का दादा? पोटात नाही गेल्यास. म्हणून तर मागाशी सांगितलं 7 ते 9 कीर्तन म्हणजे खाल्लेलं नसते, कुणी झोपत नाही अजिबात. हां, आणि नंतरचे कीर्तन म्हणजे निमे तर घरी झोपलेले, खाऊन गेलेले, आणि जे इथं निमे आहेत कीर्तनात त्याच्यातले निमे पुन्हा झोपले आणते. बास्कारा म्हणून आम्हाला खुणवितेत. लक्ष्मणाला सांगितलं खाल्ल्यावर झोप लागते आणि झोपल्यावर स्वप्न पडतं. स्वप्नात सुद्धा विकार आले नाही पाहिजे. लक्ष्मणानं प्रार्थनाच केली, आई हा लक्ष्मण संकल्प करतो तुझ्या चरणावर 14 वर्ष झोपणारही नाही आणि 14 वर्ष खाणारही नाही. 14 वर्ष लक्ष्मणानं प्रार्थना केली. महाराज मी काय सांगतोय, भावाभावाचं प्रेम बरं का. सख्खे नाहीत, सावतर आहेत. आणि ज्या वयामध्ये संसार करण्याचं वय, नेटकच लग्न झालेले, अशा वयामध्ये उर्मिलेचा त्याग करून लक्ष्मणासारखं पात्र महाराज रामचंद्र प्रभूंबरोबर वनवासाला जातं महाराज. आणि 13 वर्षाचा काळ लोटल्यावर जवळजवळ 14व्या वर्षात पदार्पण झालं. सीता मातोश्रींचं हरण केलं आणि ती सोन्याची गाठुडी सीता मातोश्रीने वडणीमध्ये बांधलेले दागिने ते खाली टाकले. आणि ते वानर होते ऋष्यमुख पर्वतावर. तिथे भेट झाली प्रभू रामचंद्रांची, लक्ष्मणाची मैत्री झाली, सुग्रीवाची वगैरे. आणि प्रभूच्या हातामध्ये ती सोन्याची ओढणी दिली दागिन्याची.
आणि रामचंद्र प्रभूंनी लक्ष्मणाच्या हातात दिले. लक्ष्मणाला सांगितलं, हे दागिने कोणाचेच सांग. आता देवाला माहित नाही का बायकोचे दागिने? त्याला ओळखायला येत नाहीत का? न सांगता तुम्हा कळू येते अंतर, विश्वंभर परिहाराची न लगे. त्याला परिहार द्यायची गरज काय? लक्ष्मणाच्या हातात दिले माऊली ते दागिने. आणि लक्ष्मणानं काय गोड उत्तर दिलं ऐका नाही, मी का सांगतोय. काय गोड उत्तर दिलं लक्ष्मणाने. लक्ष्मण सांगतो, ना हम जानामि केयुरे ना हम जानामि कुंडली नुपुरे त्वभिजानामि नित्यम पादाभिवंदनात. भैया, कानातले कुंडल जाणत नाही, ओळखत नाही मी कोणाचे येते. हातातल्या बांगड्या जाणत नाहीत कोणाच्या आहेत ते, पण पायातले जोडवे मात्र मी नक्की सांगू शकतो भैया, माझ्या भाभीचे आहेत. रामचंद्र प्रभूंनी विचारलं, लक्ष्मणा तू कानातले कुंडल नाही ओळखू शकला, हातातल्या बांगड्या नाही ओळखू शकला, मग पायातले जोडवेच कस काय एवढ्या खात्रीने गॅरंटीने सांगू शकला की हे सीतेचे? लक्ष्मणाने जे उत्तर दिलं ते आमच्या संस्कृतीला शोभणारे. लक्ष्मणाने सांगितलं, देवा 13 वर्ष झालं तुमच्या बरोबर आहे, पण रोज मी फक्त तुमचं दर्शनच घेत होतो दोघांचं. आणि जेव्हा दर्शन घेताना वहिनींचे मला चरण दिसत होते, तेव्हा त्या चरणामध्ये मला जोडवे दिसत होते. म्हणून जोडवे मी खात्रीने सांगू शकतो, जोडवे नक्की माझ्या भाभीचे. मी चरण सोडून अन्य अवयव भाभींचे वहिनींचे मी पाहिले नाहीत, त्याच्यामुळे मी कानातले कुंडल बांगड्या मी सांगू शकत नाहीत कोणाच्यात. काय लक्ष्मणाचं वैराग्य असेल महाराज, काय वैराग्य असेल, भावाभावाचं प्रेम. ज्ञानोबराने निवृत्तीनाथांनाच गुरु केलं महाराज. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे. ते कुठल्या संताचे पाय धरले ज्ञानोबरांनी? कुठल्या लांबच्या नाही. आम्हाला जवळचा गुरु करू वाटत नाही, जवळच्याचं महत्व वाटत नाही, जवळचा महाराज विशेष वाटत नाही, लांबचा विशेष वाटतो. लांबून आणला 25,000 गेले भारी वाटतं, जवळच्याचं महत्व कळत नाही आम्हाला. पण ज्ञानोबरांचा आदर्श घ्या, घरातलाच गुरु केला. ज्ञानोबरांनी गुरु कोण केलाय? लांब नाही गेले ज्ञानोबराय, भावाला सख्या भावालाच गुरु केलं. काय गुरुनिष्ठा आहे ज्ञानोबरांच्या जीवनामध्ये, काय ओव्यात माऊलींच्या गोड. ज्या वेळा विठ्ठलपंतांनी रुक्मिणी आईसाहेब देहांत प्रायश्चित घ्यायला निघून जातात, त्यावेळेला मुक्ताई रडते, निवृत्तीनाथ रडतात, सोपान काका रडतात, ज्ञानोबरांच्या डोळ्याला अश्रूच्या धारा नसतात. मुक्ताई विचारते, ज्ञानदादा आई गेली बाबा गेले, सर्व रडतात, तुला दुःख नाही का? तुला रडू येत नाही? तुला शोक नाही का? आई गेली बाबा गेले. मुक्ते, कोण म्हणतं माझी आई गेली, कोण म्हणतं माझे बाबा गेले? माझी माता, माझे पिता, माझं तीर्थ, माझं क्षेत्र, माझं सर्वस्व कोण असेल तर ते म्हणजे श्री गुरु निवृत्तीनाथ आहेत. ओवी आहे का काय गोड ज्ञानोबराने दिली. गुरु माता, गुरु पिता, गुरु देवता, गुरु क्षेत्र, गुरु देवता, म्हणून गुरु पूजे परवता मार्गो नेने. गुरु माता, गुरु पिता, गुरु क्षेत्र, गुरु देवता, माझं क्षेत्र, माझी देवता, माझी माता, माझे पिता, माझं सर्वस्व कोण असेल तर ते म्हणजे श्री गुरु निवृत्तीनाथ आहेत. काय गुरुनिष्ठा आहे माऊलींच्या जीवनामध्ये. हो, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेने साधनास आन काही. इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोनी, संशयाचे श्रेणी छेदितिना. इंद्र चंद्र ब्रह्म मोठे पॉवरफुल आहेत, ज्ञानोबराय म्हणतात पॉवरफुल आहेत. मग संशयाची श्रेणी छेदितिना, मग तुमचा संशय नाहीत काही दूर करू शकत. ज्ञानोबराय म्हणतात मोठे आहेत पण फेल आहेत हे म्हणले, डागेले आहेत हे. ब्रह्मदेव इंद्रचंद्र कसे आहेत? इंद्रा पडली भगचंद्र झाला काळा, हे डागेले आहेत म्हणले ज्ञानोबराय. हो, म्हणून संशयाची श्रेणी छेदितिना. मग तुमचा संशय कोण दूर करतायत? ज्ञानोबराय म्हणतात हो, सद्गुरु वाचवणी संसारी तारक, नसेचे निष्टंक आन कोणी. म्हणून ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास. मी दास कोणाचा आहे? ज्ञानोबराय म्हणतात निवृत्तीनाथांचा दास आहे महाराज. काय गुरुनिष्ठा आहे माऊलींच्या जीवनामध्ये. काय गुरुनिष्ठा होती. विठ्ठलबुवा घुले संस्थेचे अध्यापक गुरुरे विठ्ठलबाबा घुलेंनी चातुर्मासात देह ठेवला. काय महात्मा कसा असावा याचा आदर्श म्हणजे विठ्ठलबाबा घुले. चातुर्मासामध्ये बाबा 4 वाजता उठले, 4 वाजता उठले. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक. 4 वाजता बाबा उठले आणि स्वतःच्या हाताने पाणी ठेवलं आणि भजनी मालिका काढली आणि काकडा वाचायला लागली. जागेवर बसली मांडी घालून. जसं काकडा वाचत होते, काकडा वाचत वाचतच जागेवर देह ठेवला विठ्ठल बाबांनी. काय अधिकार. आणि बाबांची इच्छा होती
की या शरीराची माती गुरुच्या चरणाजवळ व्हावी. कुठे व्हावी? गुरुच्या चरणाजवळ व्हावी. कुठे झाली बाबांची माती? ऐका, विठ्ठल बाबांचा अंत्यसोहळा पंढरपूरमध्ये निघाला. महाराष्ट्रातून अवघाच वारकरी संप्रदाय जमलेला होता. बाबांचा अंत्यविधी निघाला, महाद्वारात आला, नामदेव पायरीपर्यंत. चंद्रभागा माथा, दुतडी भरून वाहत होती चंद्रभागा माता. आणि काय आश्चर्य, बाबांचा अंत्यसोहळा वाळवंटामध्ये येत होता. चंद्रभागेचं पाणी कमी झालं माऊली, चंद्रभागेचं पाणी कमी झालं. आणि पुंडलिकरायाच्या मंदिराजवळ जिथं गुरुनाम गुरु श्री गुरु शांताराम बुवा गुरुजींची समाधी आहे ना, त्याच समाधीच्या जवळ गुरुवर्य विठ्ठल बाबांचा अंत्यविधी झाला. यालाच म्हणतात ये शरीरीची माती मेळविन ती एक क्षिती, जेत श्री चरण उभे ठाते आराध्याचे. जेत श्री चरण उभे ठाते आराध्याचे. ये शरीरीची माती, या शरीराची माती कुठे झाली बाबांची? गुरुच्या चरणाजवळ झाली म्हणतात.